टोल कायमचे बंद होणार आहेत. रस्त्यावरचे जे टोल आहेत ना ते कायमचे बंद होणार आहेत. आजपासनं माननीय नितीनजी गडकरी साहेब ट्रान्सपोर्ट मिनिस्टर जे आहेत त्यांनी मल्टीलेन फ्री फ्लो ही सुविधा आजपासून चालू केलेली आहे. म्हणजे बॅरियर टोल जे आहेत ते पूर्णपणे बंद होणार आहेत. आता याचं कारण काय तर आपल्याला सगळ्याला माहिती आहे टोलवर होणारी गुंडागर्दी, टोलवर गुंड पोचले जायचे, ज्या कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं जायचं त्यांच्याकडनं काही गुंड पोचले जायचे आणि ते गुंड दादागिरी करणे, प्रवाशांना मारहाण करणे, हे असले प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये टोलवर होत होते. आणि यामुळे आत्ता माननीय नितीनजी गडकरी साहेब आहेत यांनी हे जे काही नवीन तंत्रज्ञान आणलेलं आहे हे खूप महत्त्वाचं होतं. आता तुम्ही जेवढा प्रवास कराल तेवढाच तुम्हाला टोल लागणार आहे. आणि हे काम कसं करणार आहे तर बघा, आता आपल्याला माहिती आहे की प्रत्येक ठिकाणी कॅमेरे लावलेले आहेत, तसेच याचे देखील कॅमेरे असतील आणि याचे कॅमेरे AI द्वारे जे आहे ते काम करतील. आता AI द्वारे काम असं करतील की तुमची जी नंबर प्लेट आहे त्या नंबर प्लेटवर, त्याचबरोबर तुम्हाला तुमचा जो काही फास्टॅग दिलेला आहे त्याच्यावरून ते स्कॅन करून तुमची जी गाडी आहे तुम्ही जेवढे किलोमीटर जाल तेवढ्या किलोमीटरचाच तुम्हाला तिथे टोल लागेल. त्यामुळे हे काही गडकरी साहेबांनी जे काही केलं आहे ना ते खूप महत्त्वाचं होतं. याचं कारण काय तर प्रवाशांसोबत मोठ्या प्रमाणात टोलवरती मारहाणीचे प्रकार व्हायचे. कारण टोलवर सगळ्यात जास्त दादागिरी हा प्रकार व्हायचा, कारण तिथले लोकल काही गुंड असायचे टोलवर ठेवलेले आणि ते बाहेरून जाणाऱ्या प्रवाशांना मारहाण करायचे, त्याचबरोबर ट्रक चालकांना देखील मारहाण करायचे. गाडी अंडरलोड असेल तर टोलवरती ओव्हरलोड आहे असं देखील सांगितलं जायचं, मोकळ्या गाड्यांना ओव्हरलोड सांगितलं जायचं. त्यामुळे हे तंत्रज्ञान ट्रक चालकांसाठी देखील चांगलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये टोलवरची जी काही गुंडागर्दी आहे ती देखील संपून जाईल आणि ज्यांनी ज्यांनी गुंडगिरी केली आहे ना ते बेरोजगार नक्कीच होतील आणि त्यानंतर त्यांना देखील कळेल की आपण लोकांसोबत जे काही वागलो ते चुकीचं होतं. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतंय? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की द्या. यूट्यूबला जर तुम्ही नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला जर तुम्ही नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका.